पुणे बेंगलोर महामार्ग आहे आणि आपण पाहताय की या महामार्गावरून मालवणहून ही बस जी आहे ती नाशिकच्या दिशेने जाताना वाठार जवळ ही बस आलेली आहे आणि वाठार जवळ आल्यानंतर अशा प्रकारे 20 फुटावरून महामार्गाच्या 20 फुटावरून ही बस खाली कोसळलेली आहे। यामध्ये 51 विद्यार्थी होते, ते गंभीररित्या सध्या जखमी झालेले आहेत। त्यापैकी 10 विद्यार्थी जे आहेत ते ज्यादा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। आता 4 विद्यार्थी आहेत महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे घटनास्थळ सांगण्यात येत आहे। मी तुम्हाला हे दृश्य वाठार येथून सह दाखवते। कशा प्रकारे आपण पाहताय की 20 फुटावरून महामार्गाच्या 20 फुटावरून ही बस खाली वाठार जवळ कोसळलेली आहे। इकडे रुंदीकरणाचं काम सुरू आहे, कोणताही संरक्षण कठडा नसल्याने हा बसला भीषण अपघात वाठार जवळ झाला। मी तुम्हाला वाठारचे दृश्य दाखवते। घटनास्थळी आपण पाहताय की नागरिकांची कशा प्रकारे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकूण नाशिकच्या BP पाटील महाविद्यालयाची ही बस आहे। या बसमध्ये 51 विद्यार्थी असल्याची देखील सध्या माहिती मिळते आहे। चौघांची 4 विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे ती सध्या चिंताजनक असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे। नाशिकच्या BP पाटील महाविद्यालयाची ही बस आहे। या बसची वाठार येथून आपण सध्या दृश्य पाहताय। सध्या घटनास्थळी क्रेन पोहोचलेले आहे आणि क्रेनच्या सहाय्याने ही जी बस आहे, अपघातग्रस्त बस आहे, ही बस सध्या हटवण्यात काम सुरू आहे। वाठारला आपण पाहताय की या घटनेनंतर मोठी गर्दी झालेली आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने या अपघातातील जखमींना बाहेर काढण्यात आलेलं आहे। पहाटेच्या वेळी अपघात झाल्यानंतर एकच इकडे आडाओढा बसमध्ये झाला, त्यानंतर वाठारचे नागरिक जे आहेत ते घटनास्थळी धावलेले आहे आणि या नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना सध्या कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे। 2 डिसेंबरला सकाळी वाठार जवळ अपघात झाला आहे। असलम मुल्ला, कराड वार्ता।